आता आपण इंडियन ऑइल बॉटलिंगला आलेलो आहे इथं. तर बघा बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत. काल सुट्टी होती कंपनीला आणि त्याच्यामुळे आज बऱ्याच गाड्या इथं उभ्या आहेत आणि कंपनी चालू आहे बऱ्यापैकी. 4-4 गाड्या घेत आहेत. आता आपण एक ड्रायव्हर आहे तिथं, ड्रायव्हर बंधूशी वार्ता करू थोडी. तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे कधी आले तुम्ही सकाळी इथं? सकाळी आम्ही 8 वाजता आलो. नंबर वगैरे किती लागला? 57 लागलाय. 57 म्हणजे गाडी जाईल तुमच्या आत? हा, जाईल. किती वाजेपर्यंत जाते मग 57 असल्यावर? 57 तरी 11:30 पर्यंत गाडी जायला पाहिजे. बरं बरं बरं. आता ह्यांची 11:30 पर्यंत गाडी आतमध्ये झाला. ते दुसरे ड्रायव्हर आपल्या इथं. नाव काय आपलं? चेअरमन. कोणत्या बँकेची का? अरे बँकेचा गोळी मारा तिकडे डेअरी पण पाडून आले मी. डेअरीला पाडा लावून आलेलो मी. हा, ते chairman आहे. बाकीचा विषय सोडून ते ड्रायव्हर आहे, आता ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरचं बोला तुम्ही. प्रश्न विचाराय कशासाठी आलाय तुम्ही? काय नाही विचाराय काय आलाय तुम्ही? पत्रकार कसले तुम्ही? चेअरमन मी नाव सांगितलं त्याच्यावर प्रश्न विचारायचा नाही. मला ते पटत नाही. तुम्ही मोठ्याचं बोला हो चेअरमन, भांडू नका तुम्ही. भांडताय कशाला तुम्ही? बोला तर मोठ्याचं बोला तुम्ही ना. आता भरायसाठी आले का इथं? आता गाडी भरायला आलेलो आहे. माझी मावशी इंडियनची गाडी आहे. आता माझा 57 नंबर. म्हणजे एक्समाईल बिस्माईल असले धंदेच करत नाही. बेकार धंदे आपल्याला जमतच नाहीत. आपण काय ते ओरिजिनल कस्टमर जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी आपण झटतोय दिवस रात्र. म्हणजे आता नंबर किती लागलेला आहे तुमचा? आता नंबर 56 लागलेला आहे. 56 आता नंबर त्यांच्या गाडीचा 56 नंबर लागलेला आहे. आता याची गाडी जाईल आतमध्ये. तर अशा प्रकारे इथं काम चाललेलं आहे बऱ्यापैकी. आता हे बघा ते रिकाम टवळे बांधव